नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राइब करायला विसरू नका. तू कोंकण का कुछ बता ना. भाई मेरे पास एक है कोकण का, तेरे को अगर सुनना है तर कोकणात तू बऱ्याचदा ऐकलं असेल की माणूस मेल्यानंतर 12व्याला अंगात येतो दुसऱ्या व्यक्तीच्या, असं म्हणजे बऱ्याचदा बोलतात. पण मला वाटतं काल की परवा, आणि ह्याला घेऊन एक पर्सनल स्टोरीसुद्धा आहे माझी. काल किंवा परवा मी असंच यूट्यूब स्क्रोल करत होतो, आणि स्क्रोल करता करता ना एक व्हिडिओ बघितला मी यूट्यूबवर. त्यात कोकणातच मला वाटतं की दुसरीकडेही होत असेल, पण आमच्या गावी तर होतं की जेव्हाही एक माणूस जातो तेव्हा 12व्याला भजन ठेवतात, आणि असं म्हणतात की त्या दिवशी त्या माणसाला शेवटचं गुड बाय असतो. तर प्रत्येकाचं नाव घेऊन वगैरे असं मस्त भजन असतं, आणि तेच तिथे होत होतं. ठीक आहे, भजन होत होतं, आणि त्यावेळी त्यांच्या अंगात येतो, ॲक्च्युअल येतो. पण हे तर ते व्हिडिओमध्ये होतं. पण जेव्हा मी तो व्हिडिओ बघितला ना, तेव्हा कोणताही एक नवीन व्यक्ती असेल किंवा ज्याला माहिती नसेल ना ह्याबद्दल, तो खूप इझिली बोलू शकतो की कदाचित नाटक करतायत किंवा काय बोलू शकतो. पण हे जे एक आहे ते पर्सनल स्टोरी आहे, जी आमच्या घरी घडलेली. ठीक आहे, तर गेल्या वर्षी ना जेव्हा माझी आजी गेली, ठीक आहे, तर आजी गेल्यानंतर आम्हाला 13 दिवस बऱ्याच गोष्टी जाणवल्या. मी बऱ्याच आपल्या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण बोललो की आम्हाला दार ठोकायचे आवाज यायचे. माझ्या वडिलांना खूप वाईट वाईट स्वप्नही यायचे. तर तसं व्हायचं. तर ठीक आहे, कारण आजीचा जो मृत्यू होता ना, तो असं ॲक्सिडेंटल झाला होता, म्हणजे पडून गेली होती. तर जातेवेळी तिला खूप इच्छा होती, म्हणजे की माझं लग्न बघण्याची किंवा पुढचं असं, म्हणजे एक असते ना प्रत्येकाची, आणि खूप क्लोज होती माझ्याशी ती. तर तर खूप ते 13 दिवस आम्ही खूप झेललं गोष्टी. तर जेव्हा 12वा-13वा होता ना, तर भजन होतं घरी, आणि ब्राह्मण वगैरे आलेले, आणि प्रोसिजर आणि पूजा वगैरे होती, आणि भजन सुरू झालं. बरेच लोकं आलेले, बरेच नातेवाईक आमचे आले होते, आणि ते सगळं चालत होतं. ठीक आहे. आणि ज्यांना माहिती आहे आपल्या ऑडियन्सपैकी, त्यांना माहिती आहे, खूप असं इमोशनल मोमेंट असतं. कारण ज्यावेळी ते भजन बोलतात त्यावेळी खूप असं सगळे एकदम असे नम होतात. ठीक आहे. तर खूप लोकं जमलेले, आणि जेवढे आमच्या घरी होते, अंगणात होते, तर माझी रूम आहे, आमची रूम, तर ते सगळ्या बायका वगैरे होत्या आमच्या घरातल्या वगैरे. तर सगळे लोकं रडत होते, आणि बायका तर जोरात रडतात भाई. तर सगळे रडत होते, आणि माझी मम्मीची सकाळी एकदम, म्हणजे एकदम ओके होती, काहीच प्रॉब्लेम नव्हतं. ती अचानकमध्ये आहे ना भाई, ती एकदम जास्त असं बोलतात ना, एकदम असे वेगळंच आवाज काढायला लागली. आता तो व्हिडिओ त्या दिवशी मी नाही काढू शकलो, आणि म्हणजे ती हिंमत पण नाही होणार भाई, एवढं कॉन्टेंट केले इतना तो नाही गिरेंगे. पण ते असं होतं की मम्मी आतल्या आत खूप जास्त रडत होती, की तिला काहीच समजत नव्हतं. तिला असं वाटत होतं की ती मध्येच सबकॉन्शियस झालेली, आणि फक्त अशी हुंदके घेतात ना, तसं वाटत होतं. म्हणजे खूप वाईट प्रकारे रडत होती, किंवा काय झालं होतं, एवढं तिच्या तोंडावर आम्ही पाणी फेकतोय, कायच माहिती नाही काय होतंय. तिला शुद्धच येत नाही. शेवटी आम्हाला डॉक्टरकडे घेऊन जावं लागलं. डॉक्टरकडे तिला सलाईन वगैरे चढवली, अर्धा तास ठेवलं. तेव्हा तिला कुठे, म्हणजे त्यानंतर जेव्हा ती पूजा वगैरे संपली ना, त्यानंतर तिला शुद्ध आली. आणि त्यानंतर 2 दिवस ती असं झालेलं की ती पूर्ण ड्रेन आहे. एक आजारी माणूस कसा असतो, पूर्ण तिची एनर्जी नाही आहे, तशा प्रकारे तिची हालत झाली होती. त्यावेळी तिची एवढी एनर्जी गेली. आणि सेम जेव्हा मी हा व्हिडिओ बघितला ना, तेव्हाही तसंच काही झालं की त्या बाईच सिमिलर सिमिलर पण तेव्हा ती बाई खूप जास्त हलते. मम्मी अशी एकदम एकदम अशी एकदम स्टॅग्नंट होती, पण आवाज काढत होती. तर खूप डेंजरस होतं. पण तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. पहिला प्रश्न कोण आहे विचार? हा पहिला विचार. मुला कोण आहे ती? हिला राग कोण आहे ती सांगा. पोरांच्या अंगावर घ्यायचं ना, पोरीच्याच काय ऐकलं ती पोरं पोरांच्या अंगावर अंग धरा.
सोडून पोरग्यांना आणा जरा. एवढी पोरगी माझी एक तरी ओळख दाखवा की आम्ही म्हणून तुम्ही बाबा आहात. बोला पटापट. एक तरी ओळख दाखवा पटकन. बघितलं कसं त्या व्हिडिओमध्ये दाखवते. तर अशा गोष्टी आहेत ज्या होतात आणि तो मला वाटतं का खूपदा काही लोक येतात परत आणि ते बोलतातही आणि ते असं आहे की काइंड ऑफ शेवटचे गुड बाय आहे त्यांच्या फॅमिलीसाठी. क्रेझी बे. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.